बाल संगोपन योजनेच्या लाभार्थ्यांकरिता एक आनंदाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे मित्रांनो। तर हो मित्र बघा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना या योजनेच्या माध्यमातून या योजनेमधील लाभार्थ्यांना, पात्र लाभार्थ्यांना महिन्याला 2250 म्हणजे जवळपास 2250 रुपये असे अनुदान देण्यात येते मित्रांनो। बघा, तर खूप दिवसापासून या बाल संगोपन योजनेकरिता म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई बाल संगोपन योजनेच्या वितरणाकरिता जो निधी मंजूर करण्यात आलेला होता, ज्याकरिता शासन निर्णय सुद्धा 2 वेळेस निघालेले होते, परंतु ही एक अशी योजना आहे की ज्या योजनेचे 6-6, 12-12 महिने त्यांच्या हक्काचं अनुदान त्यांना जमा होण्याकरिता अडचणी येतात, होत नाही, कुठेही अपडेट सुद्धा मिळत नाही आणि कुठे पाठपुरावा करावा, माहिती घ्यावी, याकरिता सुद्धा कुठल्याच त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळत नाही मित्रांनो। परंतु आता हरकत नसावी, देर आहे दुरुस्त आहे, या सर्व लाभार्थ्यांकरिता एक आनंदाची बातमी समोर निघून आलेली आहे। आणि विषय असा आहे मित्रांनो, बघा की जेव्हा आपण दर महिन्याला किंवा एका महिन्यामध्ये 2 वेळेस संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या अनुदानासंदर्भात बातमी देतो, दिव्यांगांचे त्यांच्या हक्काचे 2,500 रुपयाचे अनुदान खात्यावर जमा होताना बातमी देतो, गोड बातम्या देतो, आनंदाच्या बातम्या देतो, त्यावेळेस सर्व त्या व्हिडिओच्या खाली बाल संगोपन योजनेच्या लाभार्थ्यांचे प्रश्न असतात, विचारण्यात येते त्यांच्या माध्यमातून की त्यांच्या हक्काचं, त्यांच्या योजनेचं जे अनुदान आहे मित्रांनो 2250 रुपये, तर ते त्यांना कधीपर्यंत मिळेल किंवा मिळणार की नाही या संदर्भात विचारपूस विचारण्यात येते मित्रांनो। तर त्या सर्व लाभार्थ्यांकरिता या व्हिडिओच्या माध्यमातून एक अशी आनंदाची बातमी आणलेली आहे, ती अशी आहे की त्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यावर 2250 रुपये म्हणजे एका महिन्याचे 2250 रुपये याप्रमाणे त्यांचे जे अनुदान आहे ते त्यांच्या खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे मित्रांनो। तर मित्र, आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात, कोणत्या तालुक्यातून आहात, तुमचं किती महिन्याचं अनुदान थकीत राहिलेलं आहे आणि सध्या तुमच्या खात्यामध्ये हे अनुदान आलं का, जमा झालं का, जमा झालं तर ती रक्कम किती आहे, 2250 रुपये आहे की यापेक्षा जास्त आहे? कारण की खूप साऱ्या लाभार्थ्यांचं खूप साऱ्या महिन्यांचं 2-2, 4-4, 5-5, 6-6 महिन्यांचं अनुदान जे आहे ते थकलेलं आहे, थकीत आहे, त्यानुसार तो निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला होता 6 महिन्याच्या हिशोबाने। परंतु आता तुम्हाला आलं का, आणि आलं तर तुमच्या आधार संलग्न खात्यावर किती आलेलं आहे ते चेक करून घ्या। फोनपे असेल तर फोनपेमध्ये चेक करून घ्या, फोनपे नसेल तर उद्या सकाळी बँकेमध्ये जाऊन बँकेच्या पासबुकमध्ये एंट्री घ्या, त्यानुसार तिथे स्पष्ट लिहून येते किती रक्कम आहे, किती कशी आहे आणि कोणत्या महिन्याची आहे ते क्लिअर कट होऊन जाते। किंवा तुमच्या जवळपासच्या एरियामध्ये, परिसरामध्ये CSP पॉईंट, BC पॉईंट असेल, ऑनलाईन सेंटर असेल तर तिथे जाऊन बोटावर किंवा डोळे स्कॅन करून आधार नंबरद्वारे ते खातंसुद्धा तुमचं आधार संलग्न खातं चेक करून घ्या। आज नाही आले तरी उद्या सकाळपर्यंत उद्या चेक करून घ्या, हरकत नाही मित्रांनो, उद्यासुद्धा तुम्हाला कळू शकते, त्यात काही दुमत नाही आहे। तर मित्रांनो, खऱ्या अर्थाने खूप दिवसाच्या नंतर काय होणं, परंतु आता एक थोड्याफार प्रमाणामध्ये दिलासादायक बातमी ही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेच्या लाभार्थ्यांकरिता आलेली आहे, ज्यामध्ये या अनाथ बालकांना, ज्यांचं कोणी नाही आहे अशा बालकांना 2250 रुपये दर महिन्याला देण्यात येते मित्रांनो। तर मित्र, आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम सर्व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेतील लाभार्थ्यांना, त्या मुलांना, त्यांचं जे कोणी सांभाळ करत असेल, पालक असतील किंवा जे कोणी असेल समजा त्या नियमामध्ये जे बसतात, त्यांच्यापर्यंत ही माहिती, ही गोड बातमी, अपडेट पोहोचावी याकरिता हा व्हिडिओ नक्कीच त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना हा व्हिडिओ, ही गोड बातमी मिळेल आणि हातभार होईल, धीर मिळेल, त्यांना थोडासा दिलासा मिळेल मित्रांनो। आणि हा व्हिडिओ तुम्ही त्यांच्यापर्यंत शेअर केल्यानंतर नक्कीच ते तुमचे सुद्धा आभार मानतील मित्रांनो। तर मित्र बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच, भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह, आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो आणि त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणतो मित्रांनो। त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह, तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो।